राहिलंच की रे. एवढं मग बँक गेलास त्यातलं तुला सगळ्यात जेवण भारी कुठलं वाटलं? कमीत कमी 9-10 रोट्या मी खाल्ल्या, 9 तर 100 खाल्लेल्या. फक्त कॅमेऱ्यात बघतो मी व्यवस्थित दिसतोय. तर भावांनो, परत आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत. लई दिवसानं म्हणजे काय लई म्हणजे लईच दिवसानं व्हिडिओ करले, म्हणजे बरोबर मला वाटतं 25 ते 23 दिवस झाले असेल व्हिडिओ करून. हे असं असं लावायचं ना. हिरवं बटन चेक कसं झालाय माहितीये काय, माझं जरा दुसरीकडे लक्ष केंद्रित झालं. म्हणजे असं नव्हतं की आपल्याला वेळ नव्हता, वेळ तर भरपूर होता खरं, पण एक काम झालं की मला करायचं येऊन झालं, व्हिडिओ मनातच येऊन झालं. त्यामुळे म्हटलं आता हर्षाला म्हटलं भाऊ जायचं व्हिडिओ करायचा आपण 100%. तर हर्ष ये पहिला. आज म्हणजे मी एकटा व्हिडिओ करणार नाही, माझ्याबरोबर म्हणजे माझ्या मामाचा पोरगा आहे, म्हणजे चुलत मामाचा पोरगा आहे. तर याचं नाव आहे हर्षा हे कर भाऊ, पब्लिकला हाय कर आपल्या. माहिती आहे पब्लिकला सोडा. लईजन शेवटेवर याचा व्हिडिओ म्हणजे शेवटमध्ये बघितले असेल लईजन. तर हर्षाला म्हटलं आज जाऊन आपण अवंती म्हणून आणायचं जेवण, तर लई वेळ वाया घालू नका. हर्ष तुझं पूर्ण फक्त याचं नाव सांग म्हणजे चालू करूया आपण. हर्ष श्रेणी उपाध्ये. आणि माझं निखिल राजकुमार चौगले. लई जणांना माहितच आहे, 100% सांगायची गरज नाही. चला पहिला तुम्हाला सांगून घेतो काय काय आणलोय मी. तर मी आज आणले अवंतीमधनं जेवण आणलोय. काजू मसाला हाफ आणलोय 150, क्वांटिटी ढीग म्हणजे ढीग दिल्यात. दाल तडका 110 रुपये, पनीर लसूणी 140 रुपये, बटर रोटी 2 रेग्युलर 25 रुपये, म्हणजे किती रुपयाला पडले, नाही सॉरी, बटर रोटी 2 25 रुपये एक म्हणजे 50 रुपये, आणि रेग्युलर रोटी 3 15 रुपये एक पडले आम्हाला, म्हणजे 25. टोटल आमचं बिल आले ते म्हणजे 615 रुपये बिल आले. हर्षा पहिला तू घे चालू कर यावी. हे घे चालू कर गेले. मी हर्षाला प्रश्न त्यांनी विचारणार आहे, सांगणार आहे. पहिला मी चालू करतो, तर की तू पण चालू काय विषय नाही. तर पहिला मी कनी पनीर लसूणीपासून ट्राय करतो. हे अशा पद्धतीने आहे बघा पनीर लसूणी. ह्याच्यावर लसूण एवढं आहे की नाही भयानक. हे बघा चालते. तर आता ट्राय करून सांगतो तुम्हाला कसं आहे. मी पण तेच बघतो पाहिजे. चालून बघू. विषय हार्ड आहे. लसूणचा तडका मारला नव्हत्या. लसूण तडका मारला तरी त्यामुळे ती भार लागली. आता काजू मसाला पण ट्राय करतो. पहिला एक स्टार्ट करतो, चालू करतो, सगळं ट्राय करून सांगतो. त्यानंतर मग तुम्हाला सगळं सांगतो काय काय आहे, कसं काय होणार आहे, आम्ही काय काय बडबडणार आहे, काय बडबडणार आहे. चला आता एक काजू मसाला आणतो. मसाला हे हाफ आहे, हाफची क्वांटिटी आहे. अजून यात शिल्लक आहे राहिली, मी मम्मी पप्पापासून दिली. आता जेवायला बघा तिकडे. काजू मसाला जर गोडमध्ये आहे करणं नाही, बटर रोटी हर्षा ट्राय करूया. खालच्या साईडला बटर रोटी आहे. काय आलं तर हर्षा घराकडे आवरायला गेलता, तेवढ्यात मी सगळं सेटअप लावलेलो. तर आता बटर रोटी संग ट्राय करूया. चला हर्षा, तू कुठलं पण घे. तू कुठलं घेतोस? मी काजू घेतो, तू मी पनीर घेतो. रोटी मऊ झाली बघ नाही, जरा मऊ झाली आहे. बोल की मोठ्याने, काय विषय नाही भाऊ. चालू करूया. चला लिंबू दिन पिळून घेतलास काय? लिंबू दिन पिळून घेऊया. आता ब्लॉग बघितलं तुझं कसलं पळालं रे आपलं ह्याचं डेली ब्लॉग चालू केलं नाही का शेवटला? अरे ते हे तर राहिलंच. अजून एक सांगायचं म्हणजे काय विषय सांगा. आपण पुण्याला गेलो म्हणजे टू व्हीलरनं, लय लोकांना माहिती आहे ह्यो माझ्या पुण्याला स्प्लेंडरनं. दगडूशेठ हलवाई गणपतीला फक्त आम्ही पाया पडला इथनं पुण्याला स्प्लेंडरनं गेलतं. तो जर कुणी ब्लॉग बघितला नसतं तर खालच्या साईडला कमेंट पण आले, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो. लिंक मध्ये जाऊन चेक करा व्हिडिओ. एक नंबरचा व्हिडिओ झालाय. तुम्ही बघितलं तुमचं पारणं भेटेल वेळाचं. आणि आता मगाशी सकाळी टाकलास तो. हा, आणि भावाना अजूनही सांगतो, भावाना iPhone 15 घेतलाय नवीन. भावाला कॉंग्रॅच्युलेशन लिहा कमेंट मध्ये. कॉंग्रॅच्युलेशन मग काय म्हणणार. थँक्यू. नंतर म्हणाय नको रे. एक नंबर लागले. 150 रुपयाच्या मनानं क्वांटिटी एक नंबर आहे. बाकी आता हे किती मला पडले, पनीर लसूण 140 रुपये दिल्यात. 140 रुपये एवढी क्वांटिटी दिल्यात, मला पटना झालं एवढं कसं दिलेत तिने. हर्षा, आणि घरात दिलास ना? घरात आणि मम्मी पप्पाने अजून खायला आता बाहेरल्या साईडला. म्हणजे व्हिडिओ दाखवला असतो राहून देता, आणि कवा तर दाखवतो पुढल्या व्हिडिओ मध्ये. निकलता भर लागले. दाल तडका ट्राय कर. होय, रेग्युलर रोटी सगळं ट्राय करूया. दाल तडका तोंड असं लिंबू मारतो. हे आहे की नाही थेंब एक पडला आता.
निखिलला ते थंबनेलला फोटो घेतलास? कुठला? फोटो घेतोस ते थंबनेलला? अरे होय. राहिलंच की रे. घे की आता. दोघं घेऊया काय? बास. तेवढंच बास दे रे. दरवेळी असं एकटा जेवतोस कंटाळ देणार असेल की नाही? हम्म? एकटा जेवत असताना म्हणजे असं रे व्हिडिओ करतोस मकबँगचं की नाही, एकटा जेवत असताना असं काय वाटत नाही? निवांत असं बोलत ते म्हणजे हा आता कसं आम्ही दोघं असल्यामुळे मज्जा येते बघायला मग बँगरला. खरं एकटा असली कसं जरा एकटाच बोलत वाटते की जरा कंटाळ येते. खरं तेवढा आता काय सवय लागल्या. प्रत्येक वेळेस मित्राला कुठल्या तरी एका वेगळ्या आणायचं व्हिडिओमध्ये किंवा भविष्यात सबस्क्रायबर जे आहेत माझं रँडमली एक सबस्क्रायबर उचलायचं आणि त्याला पण घ्यायचं. आता हे पनीरची पण आणि काजूची पण आणि दाल तडका पण ते तिन्ही ट्राय जरा प्लेट बार काय घेतलास की नाही डायरेक्ट खायचं. असं पाठी मोडलास की नाही अंगावर पडायची हे असते रे. त्यामुळे पैशाच्या मनानं एवढं मकबँग केलास त्यातलं तुला सगळ्यात जेवण भारी कुठलं वाटलं? आतापर्यंत जे मगबँग केले ते भावा त्यातलं मला सगळ्यात जेवण आवडेल ते म्हणजे मला जेन्नी हॉटेलचं. जेन्नी हॉटेलचं मागचाच व्हिडिओ शेवभाजी त्यासारखं हाचे जेवण आहे. कसला आपण तिथं जेवतो ना पहिला पण त्या जेवणाचा अशा विषयच नाही. हर्षा तू 11-12 कुठे गेलता? एसआयटी ला गेला. हा एसआयटी मध्ये लई मोठी मोठी किस्सा हर्षाची. मी पण केलं नाही तेवढं त्याने केलाय. म्हणजे मी केलंच नाही सोडा गावा काय. हर्षन आमच्या लई काय कांड करून बसलाय. जी कोणी एसआयटीची मेंबर आहेत जे व्हिडिओ बघायला त्यांनी हर्षाच्या बॅचची त्यांना माहित असेल ते आपले मित्र जायचं काळीज मेंबरांना माहित असेल काय काय विषय झालाय तो. काय नाही ते करून बसले रे आबा. भांडणे एवढी प्रमाणाच्या बाहेर. ती मी एकदा कुठलं तर जेवण आणलेलो 130 रुपयाला नुसतं रोटी होती. एक रोटी? हा मला लक्ष दे ना. 130 रुपयाला पाहिला म्हटले काय खऱ्याचं नव्ह. बस मग कसं झालं मध्ये ज्यावेळी पैसे यायला चालू होती त्यावेळी मी माहिती घेणार. तिन्हीतलं तुला कुठलं आवडलं? लसूण आहे की नाही? जून नाही बारीक मध्ये नाश्ता केलतो इचलकरंजीला गेलतो. काय खाल्लं होतं? पावभाजी खाल्लेला भाऊ. पावभाजी खाल्लाय तरी पण मग बँगला आलाय. खाणार आणि हाप आहे. अरे कसं लागायला तुम्हाला सांगायचं हे म्हणजे हाप आहे तर तुम्ही फुल्ल खाल्लासा बास म्हणजे की नाही रडायचंच. हाप जाईना आमच नाही तर आणि फुलं काय खाणार आहेस खोळ्या. हर्षा जरा पनीर भारी झाले खोळ्या. आणि एक म्हणजे हे अवंतीमधनं जेवण जे आणलंय त्यांचं पहिला जेवण नव्हतं. त्यांचं फेमस आहे म्हणजे वडा. अवंतीचा वडा. त्याची चटणी जी आहे चटणीचा विषय हार्डच आहे. गेले तर मी मला वाटते 7व्या दिवसापासून खात असेल की मी. पहिल्यापासून लय जो नाही दे हातकणल्याच्या बरोबर स्टँड पशी आहे त्यांचं. आता खरं पण हे इकडं रुईमध्ये तिने नवीन शाखा काढल्या तिथनं मी हे जेवण आणलोय. तिकडं मी अजून जेवलो नाही कवाच एकदा सुद्धा. म्हणजे तिथं अक्का मसूर होतं पहिला. अरे मी अक्का मसूर पण कवा खाल्लो नाही. इकडं फक्त चालू आलं की बाबा कळालं इकडे असंच मिळते. मला एकटा म्हटला क्वांटिटी भरपूर देतो. म्हणजे आता तुम्हाला पटणार 140 रुपयाला हाफ एवढी क्वांटिटी मला वाटतं कोणच देत नाही. कोण देत नाही? लई आहे लई म्हणजे हाफच्या म्हणून लई आहे. घे रोटी बास मला बाबा एक नंबर आहे. म्हणजे तिकडे साईडला सगळं होतो काय काय जरा होती पहिला पाय असली आणि परत चालतंय असं होती. चला
काजू ना काजू घेतो काय विषय नाही. ट्राय करूया फक्त. हम्म. तू पण कर. ट्राय करतो मला हे खातो. हा. कसं लागते बी आता. एक नंबर आहे रे. हल्लच नसतं आणि सांगतो म्हणे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि असंच जर तुम्हाला असणी वेगवेगळ्या मुलांच्या बरोबर आता कसं माझ्या मामाचा मुलगा आहे त्याच्याबरोबर करायचं असलं असं व्हिडिओ कुणाबरोबर करा असं भारी वाटत असं व्हिडिओ तर फक्त कमेंटमध्ये जाऊन मला सांगा की असून देत म्हणून. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कम करत जाताना भावाला कमेंट तेवढं करा आणि सबस्क्राईब बटन तेवढं दाबा. चला कसं 1 2 3 शेवट रे. ए खानदानी कलर रे मी दिसायला काळा नादी लागू नको माझ्या तू बाळा